नमस्कार मित्रांनो, आपलं जनता टाइम जटा टी व्ही चॅनलमध्ये स्वागत आहे. आपण आज भांडेवाडी पारडी या भागामध्ये जय अंबेनगर हा एरिया आहे आणि या एरियामध्ये भरतभाऊ येनुरकर हे इथे राहतात आणि त्यांनी आताच नव्याने आपल्या या वस्तीमध्ये एक छोटासा एक व्यवसाय सुरू केलेला आहे. या व्यवसायाचा जो फायदा आहे आज आपण बघताय दैनंदिन जीवनामध्ये आणि आपल्या दररोजच्या आहारामध्ये जे आपण अन्न घेत आहोत शरीरामध्ये त्याचे खूप साईड इफेक्ट आपल्या शरीराला आपल्या शरीरातले जे अवयव आहेत त्याच्यावरती होताना दिसत आहेत आणि त्या साईड इफेक्टमुळे जे त्या आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारचे रोग निर्माण होत आहेत आणि ह्या रोगामुळे आपण जे उत्पन्न आपल्या दररोजचं जे दरडोई उत्पन्न आहे त्यामध्ये घट होत आहे. कारण की आपण जर आपल्या शरीराला थोड्या काही इजा झाल्यात, रोग निर्माण झाला तर आपल्याला डॉक्टरकडे जावं लागतं. आणि आज तुम्हाला माहित आहे मार्केटमध्ये डॉक्टरकडे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस डॉक्टर आपल्याला बघता बरोबर आणि त्यांच्या आपण कॅबिनमध्ये गेलो, खुर्चीवर बसलो, त्यांनी हात लावलं तर 1000 ते 500 रुपये आपल्याला डॉक्टरची फी द्यावी लागते. आणि त्यानंतर जे औषधं डॉक्टर लिहून देतात ते तर खूप महाग आहेत, सर्वसामान्य लोकांना न परवडणारे आहेत. त्यामुळे आजचे जे जनता आहे ती सगळ्यात आपला जे दररोजचं उत्पन्न आहे ते खर्च आपल्या शरीरावरती करते आहे. आणि यामुळे त्यांचं जे गरिबीचं जे प्रमाण आहे दिवसेंदिवस आपल्या देशामध्ये वाढत आहेत. तर यावरती उपाय आपल्या देशामधल्या शास्त्रज्ञांनी शोधून काढलेले आहेत. कारण की ज्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये रोग निर्माण होतात ते रोग निर्माण झालेल्या रोगांना कसं आपण बाहेर काढू, कमी खर्चामध्ये आपण आपल्या शरीराला सुदृढ कसं ठेवू, चांगलं कसं ठेवू, आपलं शरीर निरोगी कसं ठेवता येईल याकरताच भरतभाऊ येनुरकर यांनी या वस्तीमध्ये एक काश्य मसाज सेंटर ओपन केलेलं आहे. आता हे काश्य मसाज सेंटर आपल्यासाठी कदाचित नवीन असेल. आपण आजपर्यंत काश्य मसाज सेंटर आहे या विषय कधी ऐकलं नसेल, परंतु हे खरंच खूप फायद्याचं आहे आणि आपला पैसा वाचवणार आहे. आपला जो डॉक्टरकडे जो जास्त पैसा जातो तो जास्त जाणारा पैसा आपला वाचणार आहे आणि आपल्याला चांगला आरोग्य मिळणार आहे. तर आज आपण भरतभाऊ येनुरकर कडून या काश्य मसाज थेरपी जी आहे याविषयी जाणून घेणार आहोत की यामुळे आपल्या शरीरामध्ये जे रोग निर्माण होतात ते कोणते कोणते रोग निर्माण होतात आणि ते रोग या काश्य थाली मसाजच्या माध्यमाने कसे कमी होणार आहेत आणि यावरती याचे काय अनुभव भरतभाऊ येनुरकरला आलेले आहेत हे आपल्याला सांगणार आहेत. दादा, जनता टाइम जटा टीव्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मला एक सांगा की आपल्या नागपूरमध्ये हे पारडी हा एरिया आहे आणि या एरियामध्ये भांडेवाडी म्हणून हा एरिया ओळखला जातो. इथे जे लोक राहतात हे जास्त मजूर लोक राहतात आणि या मजूर लोकांचा दररोज आपला रोजीला जाणं आणि आलेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह करणं हा रोजचा त्यांचा व्यवसाय आहे. अशा पद्धतीत त्याची जीवनचर्या असते. आणि आपण बघताय की आज खूप रोगाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. प्रत्येक डॉक्टरकडे अशी लाईन लागते आणि खूप पैसा आपला त्याच्यावरती खर्च होतो. तर आपण हे जे काश्य थाली मसाज सेंटर इथं आयोजित केलेलं आहे, इथं सुरू केलेलं आहे, याचे काय फायदे आहेत आणि यामुळे लोकांचं आरोग्य कसं चांगलं होणार आहे याविषयी. कासथाई यंत्र हे अशा पद्धतीनं बनलं आहे की पुराणे लोक म्हणजे याच्यामध्ये काशाच्या भांड्यामध्ये जेवण करायचे. त्याच्यामुळे काय तशाच पद्धतीतून हे काशथाईची एक मशीन बनली आहे. या मशीनचे फायदे म्हणजे असे आहे की वाताचा त्रास, नसचा त्रास आणि दुखणं कोणतंही असो, कमसे कम आज नाही म्हणलं तरी आपण डॉक्टरकडे जातो तर 1000-1500 रुपये घेतात. हे आपल्याकडे 50 रुपये एका वेचचे आहे आणि हप्ताभर करत असले 350 रुपये आहे. म्हणजे महिनाभर जर हे जर केलं इथे जर ओपन केलेला आहे ह्या काश्य थाली सेंटरच्या काय उपयोग या परिसरातील जनतेला होणार आहे. पित्ताचा त्रास आहे, गुडघेदुखी आहे, वाताचा त्रास आणि तळव्याला भेगा पडणे आणि गुडघेदुखी, कंबरदुखी हे बहुतसे व्हेरिकॉज यानी बहुतसे त्रास कमी होऊ शकते.
आपण बघताय की जे आपण दररोजचं जे आहार खात आहोत यामुळे खूप साऱ्या लोकांना कोलेस्टाईनचा जो त्रास वाढतो आहे. त्याच्यानंतर खूप साऱ्या ज्या स्त्रिया असतात किंवा पुरुष असतात त्यांच्या पायाचा दुखण्याचा त्रास असतो, कमरेच्या दुखण्याचा त्रास खूप मोठा वाढलेला आहे. आणि यावरती जे कमरेचा त्रास असतो ह्या कमरेच्या त्रासासाठी खूप साऱ्या डॉक्टरकडे आपण जातो, मग आयुर्वेदिक औषधी घेतो, ॲलोपॅथिक घेतो, नाही का, आणि खूप सारा खर्च आपण त्यामध्ये करतो. तर या काश्य थाली सेंटरमध्ये याच्यामध्ये हा जर कमरेचा त्रास आहे, पायाचं सुजन आहे, डोळ्याचं जलन आहे, नाही का, पायामध्ये खूप साऱ्या जलन येतो, मुंग्या येतात, नाही का, आणि खूप 80 प्रकारचे जे वात आहेत आपल्या शरीरामध्ये, आपल्या दररोजच्या आहारामध्ये आपण जे आहार घेतो आणि जे आपली दिनचर्या असते, आपण जेवण केल्याच्या नंतर झोप निंद्रे अवस्थेमध्ये जातो, नाही का, आणि आज खूप धकाधकीचं जीवन असल्यामुळे आपल्याला व्यायाम करायला मिळत नाही, नाही का. तर यामुळे आपल्या शरीरामध्ये खूप सारे आजार निर्माण होतात आणि त्या आजार निर्माण झाल्यामुळे आपल्याला खूप त्रास होतो. हा त्रास कमी करण्यासाठी आपण डॉक्टरकडे जातो. तशाच पद्धतीचं हे काश्य थाली सेंटर आपण इथे ओपन केलेलं आहे, जेणेकरून इथले जे लोक आहेत, इथले जे मरीज आहेत, ते डॉक्टरकडे न जाता ते जर इथे आले तर खरंच त्यांचा जो हा त्रास आहे कमी होईल का? कमी होईल, कमी होईल. हा आमच्याकडे ते पेशंट आले आहे. सांगा किती दिवसामध्ये, किती दिवस त्यांना हे थेरपी करावे लागेल तर त्यांचा त्रास कमी होणार? 15 दिवस ते 1 महिना करणं पाहिजे. मला एक सांगा, आजपर्यंत तुमच्या या सेंटरमध्ये असे काही उदाहरण आहेत की ते इथे आलेत आणि त्यांनी थेरपी केल्याच्या नंतर त्यांचा त्रास कमी झाला? हो, आले आहे आमच्याकडे. बघत आहात इथे सर, आपलं नाव सांगा. अशोक संपतराव कुईकर. अशोक संपतराव कुलकर हे इथे आहेत, कुहीकर हे इथे आहेत. त्यांना तुम्हाला कोणता त्रास होता दादा? मला वाताचा त्रास होता, हातापायाला मुंग्या येत होत्या, जेवण बरोबर होत नव्हतं, घुटण्याचा त्रास होता, तो मला 15 दिवसापासून कमी झाला. बरं, आपला हा जो आता जो त्रास सांगितला, हा त्रास तुमचा इथे आल्याच्या नंतर कमी झाला का? हो. बरं, तुम्हाला ही थेरपी किती दिवस इथे केली, त्याच्यानंतर तुम्हाला हा त्रास कमी झाला? 15 दिवस केलं, अजून मला 15 दिवस कंटिन्यू करायची आहे. तर आता तुम्हाला चांगला म्हणजे फायदा आहे याच्यामुळे? समाधान मिळालं मला. समाधान. आता मुंग्या येत होत्या, मोंदरे येत होते, ते कमी झाले. तुम्ही तुमच्यासारखा त्रास असणारे अनेक लोक या भागामध्ये आणि या नागपूर शहरामध्ये, नागपूर शहराच्या बाहेर आहेत, त्यांना तुम्ही या थेरपी बद्दल काय सांगा? त्यांना सांगेन की थेरपीचा उपयोग तुम्ही करा, खरंच तुम्हाला लाभ मिळेल, फायदा पण मिळेल. अच्छा, मला एक सांगा, आता तुम्ही पचन क्रिया होते, ते पचन क्रिया बी आपलं जेवण वगैरे थोडं चांगलं चालत. मला एक सांगा, ह्या 15 दिवस तुम्ही थेरपी केली, 15 दिवसांनी तुम्हाला किती खर्च आला? मला 50 रुपये रोजच्या हिशोबाने मी पैसे देतो. 50 रुपये. 50 बघा, रुपये रोज. आपण जर डॉक्टरकडे गेलो तर एका दिवसाचे 1000 रुपये निव्वळ डॉक्टरचा आपल्याला खर्च द्यावा लागतो आणि औषधीचा खर्च तो वेगळाच असतो. तर अशा प्रकारे हा कमी पैशामध्ये आता कुईकर सरांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. आता आपण पुन्हा येनूरकर साहेबांसोबत कडून जाणून घेणार आहोत. दादा, ही जी थेरपी आहे, या थेरपीची माहिती तुम्हाला कशी मिळाली आणि तुम्ही ही थेरपी इथे कधीपासून सुरू केली? मला आता इथे चालू केली, मी 1 महिना होऊन राहिला मला चालू केली आहे. मला म्हणजे मी YouTubeवर बघितलं होतं, मुंबईला ते जे थेरपी चालू होती, मी तिकडे कॉन्टॅक्ट केला आणि मी माझ्या घरी स्वतः लावलं. अच्छा, आता आपल्याकडे किती पेशंट आहेत इथे थेरपी करायला येतात? आता पेशंट असेच 20-25 पेशंट येतात. आणि त्यांना फायदा आहे? फायदा आहे. तर आपण बघितलं आहे, येनूरकर साहेबांनी इथे जी थेरपी चालू केलेली आहे, आपला पैसा वाचवण्यासाठी तयार केलेली आहे. आपल्या शरीरामध्ये हे जे शरीरामध्ये वाताचे 80 प्रकारचे वात असतात, ते 80 प्रकारचे वात आपण या थेरपीमधून कमी करू शकतो आणि वात मुक्त आपलं शरीर करू शकतो. त्यानंतर आपण बघितलं शरीरामध्ये वाढलेला अतिरिक्त उष्णतेचा, आणि आपण जे आता खूप साऱ्या जे आहे चायनीज, आपण खूप सारं बाहेर जाऊन नाश्ता करतो, त्याच्यानंतर तेलाचं प्रमाण आहे आणि डाळी आहेत. आता आपण बघताय की जे आपण अन्न सेवन करतो ते अन्न असते रासायनिक पदार्थ, रासायनिक औषधी मारलेलं अन्न आपण सेवन करतो, त्यामुळे आपलं शरीर खराब होतं आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णतेचं प्रमाण वाढतं. शरीरामध्ये जे अतिरिक्त जी उष्णता वाढली आहे, ते अतिरिक्त उष्णता कमी करण्याचं काम हे काश्य थाली मसाजच्या माध्यमाने होत आहे. त्यानंतर डोळ्याच्या स्नायूला चालना मिळवण्यासाठी सुद्धा हे
काश्य थाली मसाज हे खूप फायद्याची आहे. त्याच्यानंतर आपण दररोजचे जे काम करतो, काम केल्याच्या नंतर आपल्याला थकवा येतो आणि थकवा केल्याच्या नंतर आपल्याला पुन्हा काही करण्याची इच्छा होत नाही. तो थकवा कमी करण्यासाठी सुद्धा या काश्य थालीचा खूप मोठा फायदा होत आहे. त्याच्यानंतर आपण बघताय की मधुमेहामुळे पायाच्या संवेदना कमी होऊ नये म्हणून सुद्धा या काश्य थालीचा खूप मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर आपण बघाल निंद्रनासाची जी समस्या आटोक्यामध्ये राहण्यासाठी, म्हणजे आपल्याला खूप साऱ्या लोकांना तुम्ही बघता की रात्र रात्र जागतात, त्यांना झोपच येत नाही, झोप आली पाहिजे, त्यामुळे ते डॉक्टरकडे जातात आणि झोपेची औषधी घेतात. त्याचा साईड इफेक्ट सुद्धा त्या शरीरावर होतो. तर तो साईड इफेक्ट होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपण त्यासाठी सुद्धा हे काश्य थाली सेंटर खूप फायद्याचं आहे. त्याच्यानंतर बघा, हे पित्त, आपल्या शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे आपला गळा आहे तो खराब होतो, जेवणावरती इच्छा होत नाही, जेवण पचन होत नाही आपल्या शरीराचं, आणि पचन होत नसल्यामुळे खूप सारे रोग आपल्या शरीरामध्ये, जर अन्नाचं पचन झालं नाही तर रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. ते आपलं पचन व्हावं आपल्या अन्नाचं, त्यासाठी सुद्धा ही थेरपी खूप फायद्याची आहे. पित्त वाढू नये, पित्तावरती नियंत्रण ठेवण्यासाठी ही थेरपी खूप कामाची आहे. त्याच्यानंतर गुडघेदुखी, टाचाचं दुखणं, हा तर प्रत्येक माणसाला आज आजार आहे. या आजारावरती हे काश्य थाली हे खूप काम करते आहे. त्याच्यानंतर आपण बघाल, पायावरती जे सुजन कमी करण्याचं काम सुद्धा, खूप साऱ्या महिला आपण बघतो की त्याच्या पायांना खूप सुजन आलेलं असते, चालणं होत नाही, हे सुजन सुद्धा कमी करण्याचं काम हे थेरपी करते आहे. त्याच्यानंतर तळव्याच्या ज्या भेगा असतात, आपल्या तळपायाला भेगा असतात, त्या भेगामुळे आपण चालू शकत नाही, चप्पल आपल्या पायामध्ये नेहमी वापरावी लागते, जर आपण चप्पल जर काढली तर चालणं होत नाही, तर ह्या भेगा सुद्धा कमी करण्याचं काम हे थेरपी करतात. अशा अनेक प्रकारच्या 28 ते 30 प्रकारच्या ज्या समस्या, जे रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात, ते रोग कमी पैशामध्ये ह्या थेरपीने आपण पूर्ण करू शकतो आणि आपल्या शरीराला रोगमुक्त करू शकतो. तर आपल्याला यापैकी जर काही आजार जर आपल्याकडे असतील तर आपण वेळ न गमावता आणि कोणत्या डॉक्टरकडे जाऊन जास्त पैसे खर्च न करता, जर आपण भरतभाऊ येनुरकर यांच्या या सेंटरच्या ठिकाणी जर आलेत तर ते तुमच्या शरीरामधले हा रोग नक्कीच कमी करतील. आपण त्यांच्याकडून पुन्हा त्यांनी जे सेंटर इथे ओपन केलं त्याचा जो पत्ता आहे तो आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. दादा, हे जे थाली सेंटर आहे याचा पत्ता तुम्ही आमचे जे लोक आहेत त्यांना आता आपण माहिती सांगितली आहे, त्यांना असा आता उत्सुकता निर्माण झाली आहे की नेमकं हे जे काश्य थाली सेंटर आहे कुठे आहे, तर आपण त्यांना याचा पत्ता सांगाल? जय अंबे नगर, पारडी, लाल शाळा, ठाकूर किराणा जवळ, प्लॉट नंबर 120, भारत येनुरकर. आता आपण त्यांच्याकडून काय प्रॅक्टिकल सुद्धा करून घेणार आहोत. आपण बघणार आहोत की हे काश्य थाली मसाज जे सेंटर आहे कशा पद्धतीने काम करते, कशा पद्धतीने चालवतात आणि ते रोगावरती कसं नियंत्रण ठेवते. दादा, आपण कुईकर साहेबात नाही का, आपल्याला जो त्रास होता तर आपण इथे येऊन हे मसाज करत आहात आणि याच्यामुळे आपल्याला बरं वाटत आहे, नाही? वाटत आहे. जेवण पण माझ्या होत नव्हतं, जेवण पण चालते, मुंग्या पण कमी झाल्या, जो वाताचा त्रास होता तो कमी झालेला आहे आणि त्याच्यामुळे लाभ मला लगेच मिळाला. माझे घुटणे खूप दुखत होते, घुटण्याच्या मध्ये फरक पडलेला आहे. याआधी आपण डॉक्टरकडे सुद्धा डॉक्टरकडे खूप गेलो मी, पैसे पाणी खूप दिलो, पण त्यामुळे काही आराम झाला नाही. तात्पुरतं समाधान मिळेल, म्हणून समाधान नाही मिळत. आता इथे तुम्हाला समाधान मिळालेलं आहे, समाधान मिळत आहे. तर आपण बघत आहात की हे जे मशीन आहे या पद्धतीने काम करते आहे आणि हे कुईकर साहेबांनी आपला अनुभव सांगितलेला आहे. हे 15 दिवसापासून इथे येतात. याआधी यांना जो त्रास होता अनेक डॉक्टरकडे गेलेत, परंतु त्यांचा त्रास हा कमी झालेला नाही. औषधी घेईपर्यंत त्रास असायचा, कमी व्हायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा तो त्रास त्यांना जसाचा तसाच जाणवत होता. ते नंतर इथे आलेत आणि आल्याच्या नंतर या पद्धतीने ते मसाज करतात आणि 15 दिवसामध्ये त्यांना जो अनुभव आला ते त्यांनी आता आपल्याला सांगितलेला आहे. तर खरंच हे खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. तर येनुरकर साहेबांनी तर पुष्कळ घेतली पण मला त्या औषधांना आराम मिळाला नाही. पण मी इथं कंटिन्यू 15 दिवस पासून करत आहोत, मला समाधान लगेच मिळालं आहे. आणि माझे जेवण वगैरे होत नव्हतं, जिथं बसलं तिथं मुंदऱ्या यायचे, आपण घंटा अर्धा घंटा बसलं तर हाता पायाला खूप मुंदऱ्या येत होते. आता तो प्रकार कमी झालेला आहे. येनुरकर साहेब, हे जे सेंटर आहे किती वाजता सुरू होतं आणि किती वाजता बंद होतं? आपलं सेंटर 8 ते 5, सकाळला 8 वाजता चालू होते, सायंकाळी 5 वाजता बंद होते आणि मग नंतर सायंकाळला बंद असते. बरं, या ठिकाणी येण्यासाठी जो पत्ता आहे तो पत्ता कोणता आहे? हा पत्ता जय अंबे नगर, पारडी, नागपूर, भांडेवाडी. आणि इथे लाल स्कूल म्हणून आहे, त्याच्याच बाजूला ठाकूर किराणा स्टोर पाशी
हा. आपण भंडारा रोडवरून पारडीला आलात आणि पारडीवरून भांडेवाडी या मार्गाने जर निघालात तर लाल शाळा जर तुम्ही विचारला तर लाल शाळा कोणी सांगतो, आणि लाल शाळेच्या रोडनी जर आलात तर तिथे ठाकूर किराणा स्टोर्स आहे. त्या ठाकूर किराणा स्टोर्स वरून जर आपण लेफ्टला एक गल्ली निघतो, त्या गल्लीमधून जर आला तर तिथे भारत भाऊ येणूरकर यांचं काश्य थाली सेंटर आहे. जर आपण तिथे कोणाला विचारलं तर कोणी या पत्ता सांगतात.